भिवंडी महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात मंजूर झालेल्या 60 मीटर रुंदीच्या रिंग रोडला जो चाविंद्रा, पोगाव, भादवड, टेमघर फाडा, फेनेगाव, ताडाली, कामतगर आणि भिवंडीच्या आसपासच्या विविध ठिकाणांमधून जातो रिंग रोड हटाव संघर्ष समितीने विरोधात पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेत रिंग रोड हटाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्त दरात खरेदी करून किंवा TDR देऊन आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि पुन्हा एकदा जमीन अधिग्रहण करून सर्व जमीनधारकांना भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी केली। त्यांच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं दिनांक 2017 साली तो आज खर्च जवळजवळ 2,500 कोटीपर्यंत झालेला आहे। 5 कोटी हा 5 कोटी वाढलेला आहे। एवढी वर्ष झाली। श्री प्र.जी. भांगरे साहेब मुख्य अभियंता यांनी महानगरपालिकेस कळवले, आमच्या पत्रान्वये त्यांनी महानगरपालिकेला कळवलं की तुम्ही भूसंपादन तुमच्या स्तरावर अथवा शासन स्तरावर हस्तांतरित केल्यास बाह्य वळण रस्त्याचे बांधकाम प्राधिकरणामार्फत म्हणजे MMRD मार्फत करण्यात हाती घेण्यात येण्याचा विचार करेल असे आम्हाला व महानगरपालिकेला त्यांनी कळवलं होतं। तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 29/6/21 रोजी आम्ही शेतकऱ्यांनी भूसंपादन कायद्यानुसार आर्थिक मोबदला मिळावा असं विनंती अर्ज मुख्यमंत्री साहेबांना तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही केला होता। तसेच दिनांक 1/9/21 रोजी नगरसेवक श्री मदनबुवा नाईक साहेब, नगरसेवक बाळराम चौधरी साहेब, नगरसेविका अस्मिता नाईक यांनी सुद्धा अशाच आशयाचं पत्र शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळावा असं त्यांनी सुद्धा पत्र पाठवलं होते, परंतु शासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती। दिनांक 27/10/2022 रोजी शेवटी शेतकऱ्यांनी आमचं वकील केलं। आम्ही एक वकील संजय श्रीवास्तव म्हणून यांच्यामार्फत महापालिकेला आम्ही पत्र पाठवलं, आयुक्तांना पाठवलं की शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिल्याशिवाय शेतकरी जमीन देणार नाही। परंतु महापालिकेने दिनांक 22/11/2022 रोजी पत्रान्वये कळवले की नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे फक्त TDRच्या स्वरूपातच आम्ही मोबदला देऊ शकतो। पुन्हा दिनांक 23/11/2024 रोजी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त यांनी सन्माननीय नगरसेवक श्री बाळराम चौधरी, नगरसेविका गुलाबताई नाईक यांनी पत्राद्वारे कळवले की महापालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने त्याकरता महापालिकेस निधी मंजूर शासनाकडून घेऊन यावा असं त्यांनी लेखी पत्राद्वारे केलं। तसं पण त्यांनी निधी हा आजपर्यंत उपलब्ध केलेला नाही। दिनांक 12/10/23 रोजी सुधारित विकास आराखडा 2023 प्रकाशित करणार। पुन्हा 23ला नवीन विकास आराखडा तयार। त्यावेळी सर्व बाधित शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या। आमच्या सर्व शेतकऱ्यांनी नवीन विकास आराखडा आला त्याला सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या। त्याप्रमाणे आम्हाला 28/6/2024 व 26/7/2024 मध्ये आमचे म्हणणे मांडण्यासाठी बोलवले होते आणि आम्ही हरकती व सूचना केल्या, परंतु त्यानंतर आम्हाला प्रशासनाने कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार आमच्याशी नाही। आम्ही दिनांक 30/6/2025 रोजी आता ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना पहिले जय महाराष्ट्र की शासनाचे जे धोरण आहे सबका विकास सबका साथ, हा जो धोरण आहे त्याला आमचा विरोध नाही, पण जे आमच्या गावातल्या ज्या जागा जमिनी जातात, कोणाची घरं जातात, तुम्ही समृद्धी हवेला 4 पट भाव दिला, अजून ठिकाणी काय वेगळा भाव दिला, तर त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। नुसता TDR देऊन काय कुठे बांधणार ते? सरकारच्या डोक्यावर बांधणार आहेत कधी घरं? TDR देऊन त्यांच्याकडे जागाच नाही राहिली शिल्लक तर काय करणार ती लोक? तर सरकारला एक विनंती आहे, महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की ज्यांच्या जागा जातील त्यांना योग्य तो 4 पट तुम्ही लोकांना देता, ग्रामीणमध्ये आणि सिटीमध्ये 2.5 पट देता, तसं तो मोबदला द्यावा। नुसता TDR देऊन काय होणार आहे? TDR ने काय होणार आहे?
लोकांचा. ज्यांची घरं गेली तुम्ही TDR दिलं, त्यांच्याकडे पैसेच नाही बांधायला, ते काय करतील, कुठून बांधतील? हा, तर शासनाला एक नम्रतेची विनंती आहे, आणि जर शासनाने आमचं ऐकलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, हे लक्षात ठेवायचं. आम्ही शासनाला एक विनंती करतो, विकासाच्या कामाला आम्ही आडवे जात नाही कोणालाही, पण जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल, आमच्या गावकऱ्यांचं जर नुकसान होत असेल, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, आणि तो बेमुदत आंदोलन आम्ही छेडू. आम्हाला उपोषणाला बसण्याला लागलं तरी वेळ नाही, आम्ही हरकत नाही, आम्ही बांधू त्याची, पण आम्ही मग सोडू नये कोणालाही. शासनाने तो निर्णय घ्यावा की बाबा त्यानं त्याचा योग्य तो मोबदला मिळाला तर ग्रामस्थ मंडळी जी पण आहेत आमच्या गावातली, ती त्यांना सहकार्य करतील शासनाला. पण शासन जर अगोचरपणा करत असेल किंवा आगाऊपणा ज्याला म्हणतो आपण, ते जर करत असेल तर आम्ही ते ऐकणार, मुलीच ऐकणार नाही. कारण आम्ही इथले स्थायिक लोक आहोत. आज नाही, आमची इष्टी काढा, आमच्या गावातली टेमघरपाडा, भादवडे, ग्रामीण जेवढे आहेत तेवढे इष्टी काढा. शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही इथे आहोत. आज इथं येऊन बसलो नाही, 2 वर्ष 5 वर्ष झाली. शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही इथे आहोत. या जागा जमिनी आमच्या पूर्वजांच्या आहेत, आणि त्यांच्यावर जर तुम्ही घाला घालत असाल तर शासनाला एक विनंती आहे की आम्ही कोणाला विकासाच्या कामाला मुलीच अडवणार नाही, पण त्यांचा योग्य तो मोबदला द्या. तुम्ही नुसतं TDR देईल, नगरपालिका TDR देईल, तर काय उपयोग आहे त्याचा? हा, त्याचा TDR जर तुम्ही त्यांचा योग्य तो मोबदला नाही दिला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, एवढीच शासनाकडे आम्ही एक विनंती पण करतो, आणि एक त्यांना निर्देशही देतो, त्यांना सावधही करतो की नाहीतर आम्ही आंदोलन करायला कोणी मागे पुढे बघणार नाही अजिबात. गेल्या 33 वर्षापासून रिंग रोड संदर्भामध्ये महानगरपालिका, महाराष्ट्र शासन हा आग्रही आहे. रिंग रोडच्या संदर्भामध्ये जसं यांनी सांगितलं, आपलं सुरेश म्हात्रे इंजिनियर यांनी सांगितलं की अंजीर फाट्यापासून, नागावपासून, चाविंद्र्यापासून या सगळ्या जमिनी इकडनं या आरक्षित केलेल्या आहेत. वास्तविक पाहता काल मी एक प्रवास करत होतो, कल्याण टू नवी मुंबई असा माझा प्रवास होता, आणि त्या प्रवासामध्ये माझ्या मित्रांसोबत प्रवास करत असताना ते मित्र तिथल्या त्याच भागातले आमच्या आगरी समाजाचे स्थानिक होते, आणि त्यांनी सांगितलं, मी ज्यावेळेस असा प्रश्न विचारला, एवढं रस्ता रुंदीकरण होत चाललंय, या रुंदीकरणाला किंवा हे शहरीकरण झाले, या शहरीकरणासाठी जागा कोणाच्या आहेत? जागा, संपूर्ण जागा आपल्या आगरी समाजाच्या आहेत, कोळी समाजाच्या आहेत, आणि आदिवासी समाजाच्या जागा आहेत. ह्या सगळ्या अशा याच्यात 12च्या भावात गेलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे या मुंबई जिल्हा म्हणा किंवा ठाणे जिल्हा म्हणा किंवा रायगड जिल्हा म्हणा, हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आगरी समाज हा प्रामुख्याने जमीनदार होता, आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये होता. हा जो विषय आहे, जो सरकारने रिंग रोड व्हावा ह्यासाठी मागील साधारण 30 ते 35 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. परंतु आजच्या तारखेपर्यंत कोणत्या प्रकारे त्याची अंमलबजावणी झाली नाहीये. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतात, आमचा विकासाला विरोध नाहीये, परंतु तुम्ही 35 वर्षापूर्वीचा जो काय तुमचा प्लॅन असेल तो आज अंमलात आणून तसा निधी देत असेल, त्याचा मोबदला देत असेल, तर ते शेतकरी कसे मान्य करणार आहेत? तर त्याच्यामुळे आजच्या स्थितीला आमच्या शेतकऱ्यांची संपूर्ण चाविंद्रा भाग असेल, टेमघर आहे, आमचा भादवड टेमघरपाडा आहे, कामतघर आहे, या संपूर्ण भागातील, आणि या जमिनी जातात शेतकऱ्यांच्या, आमच्या स्थानिकांच्या जातात. त्याच्यामुळे प्रामुख्याने अशी मागणी आहे, जर तुम्ही विकासाच्या नावाखाली आमची जमीन आरक्षित करत असाल तर तशा प्रकारचा त्या पटीने मोबदलाही शेतकऱ्यांना मिळाला असून, आणि नुसता आवाज उठून होत नाही, तर त्यासाठी श्रीनाथ पाटील सारखी जी माणसं आहेत, ही कागदोपत्री तसं त्या डिपार्टमेंटला, त्या खात्याला पत्रव्यवहार करून शासनाच्या लक्षात आणून देत आहेत की नक्की आमचं नुकसान कसं होत आहे, किंवा तुमचा जो प्लॅन आहे तो कसा चुकीचा आहे, हे त्यांच्या पत्रव्यवहार करून लक्षात आणून दिलेलं आहे. चाविंद्र्यापर्यंत असणारे जे अर्धवर्तुळ 60 मीटरचा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या जमिनी या बाधित आहेत, ज्यांच्यामध्ये आम्ही सुद्धा बाधित आहोत. काही घरं त्याच्यामध्ये बाधित आहेत. गेली 30 वर्ष ह्या 60 मीटरच्या रस्त्याबाबतचा हा विषय प्रलंबित पडलेला आहे. 93ला हा नकाशा प्रदर्शित केला नगरपालिकेने. त्याच्यानंतर शासनाकडे त्यांनी मंजुरीसाठी पाठवला. शासनाने 10 वर्ष त्या नकाशाला मंजुरीच दिली नाही. म्हणजे 10 वर्षभर तर लोकांना झुलत ठेवले. त्याच्यानंतर 2003ला ते याला अप्रुव्हल देऊन टाकला. 2000
2003 पासून तर 2023 पर्यंत त्या नकाशावरती तो रिंग रोड तसाच आहे. आणि इतर काही रिझर्वेशन संदर्भातच बोलणार आहोत. तर गेली 30 वर्षे तो रिंग रोड तसा जागेवरती आहे. अवघ्या भादोड गावाच्या 50 मीटर अंतरावरती हा रिंग रोड त्यांनी टाकला. खऱ्या अर्थाने गावठाणाचा विचार करून 50 मीटरच्या अंतरावरती तो रिंग रोड नसावा, पण ठीक आहे, शासनाने टाकला. शेवटी शासन आहे, शासनाच्या पुढे आपला जाता येत नाही. आज ही गोष्ट सामोरे येते की गेल्या 3 ते 4 वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना सुद्धा या रस्त्याची बांधीस मान्यता दिली होती. त्याच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना सुद्धा त्याला मान्यता दिली होती. आणि आताही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांना मान्यता दिली आहे. मग वेळोवेळी मान्यता दिली जाते. विकासाच्या कामासंदर्भामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा न करण्याबाबत हट्ट नाही. विकास हा झालाच पाहिजे. विकास हा सगळ्याच लोकांसाठी आहे. परंतु त्या विकासामध्ये बाधित असणारी काही घरं असतील, बाधित असणारी काही शेतजमिनी असतील, तर त्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे. भिवंडी महानगरपालिकेतील हा 60 मीटर रोड गेल्या 30 वर्षापासून आहे. त्याबाबत आम्ही वारंवार शासनाला, महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे. आम्हाला भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत आर्थिक स्वरूपात मोबदला द्यावा. तुमच्या विकासाला आम्ही अडचण करणार नाही. परंतु महानगरपालिकेकडून 22/10/2022 रोजी TDR स्वरूपात मोबदला दिला जाईल असे कळवण्यात आलेले आहे. आमची सातबाऱ्याची खाजगी जागा रस्ता रुंदीकरणात जात आहे. भिवंडीतील एक प्रकार म्हणजे पाईपलाईन ते कल्याण नाका ही संपूर्ण शासकीय जागा आहे. त्या शासकीय जागेवर, फॉरेस्टच्या जागेवर, वज्रश्री ट्रस्टच्या जागेवर गालेधारक आणि घरं आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शासन 5,000 करोड रुपये खर्च करायला तयार आहे मेट्रोसाठी. आणि इथे आमची स्वतःची खाजगी जागा सातबाऱ्याच्या जागेत TDR स्वरूपात तुम्ही मोबदला देतात, आम्हाला उद्ध्वस्त करता. आमची जागा कायमस्वरूपी जाणार आहे. धन्यवाद. बघा, या रिंग रोडमध्ये पूर्ण आमचे बादवड, टेमघरपाडा, नगर सर्वांच्या जमिनी जातात. तसेच माझं मंदिरही जात आहे आणि माझा पूर्ण 11 गुंठ्याचा आश्रमही जातोय. मी आज 30 वर्ष झाली एका जाग्यावर आणि भगवंताची सेवा करून जनतेला समाजसेवक म्हणून काम करीत आहे. परंतु आज मी जर ही जागा गेली तर मी आज उघड्यावर आलो. 1 इंच सुद्धा जागा मला बचत नाही. पुढे जायचं ते पण समजणार नाही. याची शासनाने दखल घ्यावा आणि सर्वांना न्याय द्यावा. बस एवढंच. धन्यवाद. सरकारचा हा धोरण, मनमादी कारभार त्यांचा चालू आहे. आम्ही भूमिपुत्र असल्यानंतर आम्ही उद्ध्वस्त होणार या गोष्टी. म्हणून तुम्ही समृद्धीला जर खेडेपाड्यात जंगलामध्ये जर तो तुम्ही कायद्याने देता, न्याय देता, तर आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये भादवड, टेमघर, पोगाव, टेमघर, ताडाली, ओवली इकडे का नाही देत? निव्वळ तुम्ही झाडांचाही त्यांना मोबदला दिलेला आहे. वृक्ष जे झाड जर तोडलेलं आहे 20 फुटापर्यंत त्याला 2-2 लाख रुपये देतात. तर आमची घरं जातात, आमच्या प्रॉपर्टी जातात, काही गाळे, दुकानं, घरं हे सर्व जातात. हे सर्वांची जी मोजमापणी करून आम्हाला हवा तो न्याय दिला पाहिजे. विकास हवा 100% व्हावा. आम्हाला काहीही त्याचा अडथळा नाही आहे. पण आमच्यावर अन्याय जर करत असेल तर हा विकास आमच्या काहीही कामाचा नाही. आमच्या छातीवर जर तुम्ही बुलडोझर चालवाल तर हा न्याय आम्हाला मान्य नाही आहे. आणि ही सरकारची मान्यता जर तुम्ही मनमाजी कारभार करत असाल तर निश्चित करा. पुढे येणारा काल तुम्हाला ही संपूर्ण जनता तुम्हाला दाखवून देईल. धन्यवाद. जय श्रीराम. आपल्याला असं बोलायचं आहे का आज 30-35 वर्षापासून रिंग रोड चाललेला आहे. लोकांच्या गाल्यामध्ये दोरी टाकला आहे, फास्ट टाकला आहे, नगरपालिकेने टांगून ठेवलेला आहे. याच्याबद्दल लोक आता फाशी द्यायला पण तयार झालेले आहेत. काही लोक घरं नाही, ज्यांचे घरं आहेत त्यांना जमिनी नाहीत, तर ते जाणार कुठे आहेत? असे आदिवासी. आणि हे रिंग रोड म्हटल्यानंतर जाणार कुठं आहे? गावाच्या शेजारीहून रिंग रोड चाललेला आहे. आणि ते ताराली, भादवर, टेमघरपाडा, टेमघर, कामतघर,
आणि अंजूर फाटा वगैरे असं आहे. तर असे शासनाने केलेलं आहे का एक वृक्षाला 80 लाख रुपये दिलेले, असं वृक्ष कुठला आहे? त्याला जर 80 लाख रुपये तुम्ही देता आणि हे गरीब लोकांचे घरं वगैरे आहेत, मग यांचं काय होणार? यांचा काही विचार करतात का नाही? विचार करायला पाहिजे ना शासनाने. मग यांच्याबद्दल काही मोबद्दल द्यायला पाहिजे ना. आणि काही विरोध तर नाहीच आहे, पण अगर नाही दिलं तर लोक प्राण द्यायला, काही जीव द्यायला पण तयार आहेत. तुम्ही लोकांना जर असे करता 4-4 पट्टीने पैसे देतात, समृद्धी हायवेला दिले तुम्ही, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, UP वगैरे सगळीकडे तुम्ही जर पुऱ्या भारतामध्ये तुम्ही जर पैसा देता, शासन देतोय, मग इथे द्यायला काय झालं? द्यायला पाहिजे ना. याच्याबद्दल आपल्याला काय जास्त विरोध करायचे नाही आणि विरोध आहे नाही. तुम्ही जर मान्य केला, जे ज्यांचे काही आहेत शेती आहे शेतकऱ्यांची, त्यांचं जर तुम्ही जर दिलं तर ते विरोध करणार नाहीत. तुम्ही विकास करता, जर विकासाला ते आडवे येणार नाहीत तर त्याच्याबद्दल तुम्ही न्याय द्यायला पाहिजे आणि जे आहे ते द्यायला पाहिजे, त्याचे कायद्याप्रमाणे द्यायला तयार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.